आपल्या आजच्या लेक्चरचा विषय आहे ह्युमन राईट्स अँड मायनॉरिटीज इन इंडिया, म्हणजेच मानवी हक्क आणि भारतातील अल्पसंख्याक. आपण मागच्या लेक्चरमध्ये मानवी हक्क आणि वेगवेगळ्या समूहाचे मानवी हक्क याच्याविषयीची चर्चा आपण मागच्या लेक्चरला त्या ठिकाणी केलेली आहे. आता आपल्याला भारतामध्ये जे काही अल्पसंख्याक लोक राहतात, हे अल्पसंख्याक लोक आणि मानवी हक्क यांचा सहसंबंध काय आहे याच्याविषयीची चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. तसेच ह्या अल्पसंख्याक समुदायाचे मानवी हक्क कोणकोणते आहेत, आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या अल्पसंख्याकांची परिस्थिती कशी आहे आणि एकंदरच त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन कशा स्वरूपाचं होतं आणि ते रोखण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना किंवा कोणता विचार घेऊन आपल्याला जायचंय याच्याविषयीची चर्चा ही आपण आत्ताच्या या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. त्याआधी आपल्याला खरं तर अल्पसंख्याक म्हणजे काय आणि अल्पसंख्याक कोणाला म्हणायचं याच्याविषयीची एक दृष्टी आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे खूपदा आपल्याला एखादा व्यक्ती जो नमाज पढवतो किंवा नमाजी टोपी घालून असतो किंवा एखादा चर्चमध्ये एखादा व्यक्ती आपल्याला दिसतो किंवा अल्पसंख्याक म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये ह्याच दोन गोष्टी त्या ठिकाणी येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. कारण हेच नॅरेटिव्ह आपल्या अवतीभोवती असणारं जे काही मीडिया आहे, ह्या मीडियाने आपल्या मेंदूमध्ये अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट केलेला आहे. त्यामुळे अशाच प्रकारचा समज अल्पसंख्याक लोकांच्या बाबतीत आपल्याकडे त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग अल्पसंख्याक लोक कोण आहेत? तर संबंध राष्ट्रामध्ये ज्या लोकांची संख्या इथल्या मेजर लोकांपेक्षा, बहुसंख्य लोकांपेक्षा कमी आहे, ते संख्येने कमी आहेत. मग असे कोणताही समुदाय असू शकतो, म्हणजे एखादा भाषिक समूह असू शकतो, एखादा सांस्कृतिक समुदाय असू शकतो, एखादा धार्मीय समुदाय असू शकतो किंवा एखादा वंशीय समुदाय त्या ठिकाणी असू शकतो. असे सर्व लोक आपण अल्पसंख्याक म्हणून त्यांना संबोधत असतो. मग हे काय निकष आहे अल्पसंख्याक ठरवण्याचे? जर आपण एकंदरच भारताचं संविधान जर पाहिलं, भारतीय संविधानामध्ये याची उकल केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग भारताचं आपल्याला संविधान जर पाहिलं तर भारतीय जी काही राज्यघटना आहे, ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमं आहेत, 22 प्रकरणं आहेत, 12 परिशिष्ट आहेत आणि हे संपूर्ण जी काही राज्यघटना आहे, ही भारताची राज्यघटना बनवण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागलेला होता. म्हणजे भारतामध्ये भारताची जो काही ओळख आहे, जी विविधतेत एकता आहे, सांस्कृतिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, सांस्कृतिक विविधता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि इतका प्रचंड विविधतेने नटलेला हा जो काही देश आहे, ह्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष हा इतका कालावधी त्या ठिकाणी लागला आणि सांगोपांग चर्चा त्या ठिकाणी झालेली आणि प्रत्येक घटकावर खूप मोठा वादविवाद होऊन हे संपूर्ण कलम त्या ठिकाणी बनलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात.
मग ह्या राज्यघटनेमधील भाग 3 आणि भाग 4 हे खूप महत्त्वाचे असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग भाग 3 मध्ये आपल्याला आपले मूलभूत अधिकार, मानवाचे मूलभूत अधिकार याची जाणीव त्या ठिकाणी करून दिली जात असते. याची चर्चा ह्या तिसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी केली जाते. आणि कलम 12 ते कलम 19 हे जे काही मूलभूत अधिकार आपल्याला आहेत, ह्या मूलभूत अधिकाराच्या बाबतची चर्चा ही कलम 12 ते कलम 29 पर्यंत ह्या कलमांमध्ये केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि जे काही भाग 4 आहे, हा भाग 4 मध्ये एखाद्या राष्ट्राने, राज्याने काय प्रकारचे प्रशासकीय व्यवस्थेने काय प्रकारचे ध्येय धोरणे ठरवायचेत, याच्यासाठी भाग 4 मध्ये राज्याचे मार्गदर्शक तत्व हे भाग 4 मध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मग कलम 36 ते कलम 51 या संपूर्ण ह्या कलमामध्ये त्या प्रशासकीय व्यवस्थेचे मार्गदर्शक तत्वे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि यानुसार आपली व्यवस्था त्या ठिकाणी चालू असते. तर आपण एकंदरच भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर ही भारतीय जी काही राज्यघटना आहे, ही राज्यघटना न्यायावर, समतेवर, मानवतावादीवर, समानतेवर ही आधारित असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि इथे सर्व धर्माचे, सर्व जाती धर्माचे, कोणत्याही लिंगाच्या सगळ्यांचे अधिकार ह्या संविधानाने शाबूत केलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. पहा, मानवीय हक्क हे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य प्रदान त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे मानवी हक्क काय करतात, तर आपले जे काही मूलभूत हक्क आहे आणि जे काही स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्याचं काम हे मानवी हक्क त्या ठिकाणी करत असतात. ज्यावेळेस आपण अल्पसंख्याक, भारतातील अल्पसंख्याक आणि मानवी हक्क अशी चर्चा करतो, तर त्यावेळेस आपल्याला आधी मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्क आपल्याला कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतं, मानवी हक्क का महत्त्वाचे आहेत, याच्याविषयीची चर्चा त्या ठिकाणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. हे मानवी हक्क आपल्याला मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य त्या ठिकाणी प्रदान करत असतात. सर्व व्यक्तींचे राष्ट्रीयत्व, वंश, लिंग किंवा त्याची असणारी जी काही पार्श्वभूमी आहे, हे कोणत्याही पार्श्वभूमीचे असणारे जे काही व्यक्ती आहेत, हे व्यक्तींना या देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याने फिरण्याचा अधिकार याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. मग कोणकोणते अधिकार आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात मूलभूत अधिकारामध्ये? आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्माचे स्वातंत्र्य, ह्या अशा प्रकारच्या हक्कांचा आणि अशा प्रकारच्या अधिकारांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि हे अधिकार समानता आणि न्याय या मूलभूत मूल्यांना सूचित करणारे आहेत. म्हणजे हे जे काही अधिकार आहे हे कशावर अवलंबून आहेत, तर हे कुठेतरी जे काही आपला सन्मान, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, हे अधिकार काय करतात, तर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करत असतं. प्रत्येक व्यक्ती हा समान आहे, त्याला त्या प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, न्यायाने वागणूक त्या ठिकाणी भेटली पाहिजे, हा दृष्टिकोन मानवी हक्क त्या ठिकाणी प्रदान करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आपण एकंदरच इथे कोणत्याच प्रकारची शोषण, कोणत्याच प्रकारचं व्हायलेशन, कोणत्याच प्रकारची दडपशाही ही त्या ठिकाणी होणार नाही, याची काळजी मानवी हक्क त्या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला भेटतात.
आपण जर भारताचा जर विचार केला तर भारत हे एक सांस्कृतिक दृष्टीमधून खूप समृद्ध असं राष्ट्र आहे, राष्ट्र राज्य आहे. म्हणजे आत्ता गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या लोकसंख्येचा डाटा त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि भारताची लोकसंख्या 142 कोटीपर्यंत वर पोहोचली. ह्या 142 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये खूप मोठी विविधता, सांस्कृतिक विविधता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे या ठिकाणी असंख्य जाती, असंख्य धर्म, असंख्य भाषा, असंख्य परंपरा ह्या आपल्याला आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि एवढा असून सुद्धा हा भारत एकसंघ असताना आपल्याला पाहायला भेटतो. आणि याचं कारण म्हणजे भारतातली राज्यघटना. मग या ठिकाणी असणारी जे काही अल्पसंख्याकांचा जो काही गट आहे, मग इथे अल्पसंख्याक कोणकोणते समुदाय अल्पसंख्याक? मग याच्यामध्ये मुस्लिम समुदायातले काही घटक आहेत, ख्रिश्चन समाज, शीख समाज, बौद्ध, जैन, पारशी यासारखे अल्पसंख्याक गट भारताच्या सांस्कृतिक मोजकामध्ये आपल्याला योगदान देताना त्या ठिकाणी पाहायला भेटतात. यातील प्रत्येक घटक देशाच्या सामाजिक बांधणीला समृद्ध करून स्वतःच्या विशिष्ट अशा प्रथा, सण, परंपरा हेही त्या ठिकाणी हे करताना आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे सण उत्सव साजरे करताना आपल्याला पाहायला भेटतो. भाषेच्या पातळीवर जर पाहायला गेलं तर तामिळ, बंगाली, तेलुगू, पंजाबी, मराठी यासारख्या अल्पसंख्याक भाषांची उपस्थिती विविध प्रदेशांमध्ये वाढणारी भाषिक विविधता त्या ठिकाणी दर्शवत असते. त्यांची संख्या तुलनेने कमी असूनही, म्हणजे यांची संख्या तुलनेने कमी, हे अल्पसंख्याक गट भारताची बहुआयामी ओळख निर्माण करण्यासाठी आणि भारताची जी काही लोकशाही आहे ही समृद्ध करण्यासाठी हे घटक खूप महत्त्वाचे आहेत किंवा आपली महत्त्वपूर्ण भूमिका हे निभावत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे मानवी हक्क हे काय, किती महत्त्वाचे आहेत, मानवी हक्कामुळे कशा प्रकारे मानवाचं जीवन किंवा कशा पद्धतीने एखाद्या जातीचं, धर्माचं आणि भाषिक अल्पसंख्याक असणाऱ्यांचं जीवन हे न्याय पद्धतीने होऊ शकतं याच्याविषयीची चर्चा आपण त्या ठिकाणी करू शकतो. आपण जर भारतातील मानवी हक्काचा जर विचार केला तर मानवी हक्काबद्दल भारताच्या संविधानामध्ये वचनबद्धता अंतर्भूत असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग मूलभूत स्वातंत्र्याचे समर्थन करण्यासाठी आणि सर्व नागरिकांना सन्मान आणि समानतेची सुनिश्चित करण्यासाठी काही अधिकार त्यामध्ये प्रतिबिंबित केलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जसं की आपण आता चर्चा केलेली होती की जगण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, स्वतंत्रपणे फिरण्याचा अधिकार, संचार करण्याचा अधिकार, धर्माचं स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानामध्ये मानवी हक्कात इन्क्लूड केलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जसं की आपण आता चर्चा केली होती की भारतीय जे काही संविधान आहे या संविधानामध्ये मूलभूत अधिकार हे कलम 14 ते 32 यामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार कोणकोणत्याचे याविषयीची चर्चा ह्या कलमांमध्ये केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि दुसरं, राज्याची धोरणाचे जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत हे तत्वे आपल्याला कलम 36 ते 51 यामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात. यासारख्या विविध तरतुदी नागरी स्वातंत्र्याचे रक्षण, सामाजिक न्यायाचा प्रसार आणि असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्याच्या राष्ट्राच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा राष्ट्रसुद्धा अशा प्रकारची रूपरेषा त्या ठिकाणी मांडतं की ज्यातून मानवी हक्कांचं संवर्धन त्या ठिकाणी होऊ शकतं.
आणि हे सर्व गोष्टी न्यायी पद्धतीने आणि सर्वसमावेशक पद्धतीने होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जर आपण भारताच्या मानवी हक्काच्या संरक्षण करण्यासाठी, म्हणजे भारतामध्ये जे काही मानवी हक्क आहेत, तर मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कायद्यांची निर्मिती झाली हे जर आपण पाहिलं तर भारतातली राज्यघटना ही सर्वात महत्त्वाची आहे. मग भारतीय जी काही राज्यघटना आहे, ही राज्यघटना कायद्यासमोर समानता, जगण्याचा अधिकार, वैयक्तिक स्वातंत्र्य, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भेदभावापासून संरक्षण यासारख्या मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. दुसरा एक महत्त्वाचा कायदा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला भेटतो की मानवी अधिकार संरक्षण कायदा 1993. मानवी अधिकारांच्या उल्लंघनाचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग NHRC याची स्थापना केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993 हे मानवी हक्काच्या संरक्षणासाठी हा कायदा केलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि ह्या कायद्यामुळे भारतातली मानवी हक्कांची जी काही जाणीवा आहेत, ह्या जाणीवा रुंदावत गेलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. पुढे जाऊन अनेक अशा कायदे त्या ठिकाणी आले की जे कायद्यांमुळे भारतामधले मानवी हक्क हे ठळकपणे आपल्याला दिसेल किंवा मानवी हक्कांचं संरक्षण होईल अशा प्रकारचे अनेक कायदे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहितीचा अधिकार कायदा 2005, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989, मातृलाभ कायदा 1961, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, अपंग व्यक्तींचे हक्क कायदा 2016. हे कायदेशीर आराखडे एकत्रितपणे भारतातील मानवी हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये नागरी आणि राजकीय हक्कापासून सामाजिक आणि आर्थिक कल्याणापर्यंत कार्य करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे हे जे काही इतके सारे कायदे झाले, ह्या कायद्यांमुळे भारतातील मानवी हक्क हे संरक्षण पण होतंय आणि मानवी हक्कांचं संवर्धन पण होतंय. मग हे संवर्धन होत असताना भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नागरिक आणि राजकीय हक्क सुद्धा अबाधित त्या ठिकाणी राहतात. त्याला सामाजिक आणि आर्थिक त्याचं कल्याण व्हावं यासाठी सुद्धा हे हक्क महत्त्वाचे असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग भारतामध्ये हे सर्व नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देण्यात आलेली आहे आणि ती हमी संविधानामध्ये अंतर्भूत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. जसं की आपण आतापर्यंत चर्चा केली, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, गोपनीयतेचा अधिकार, घटनात्मक घटनात्मक उपायांचा अधिकार, जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, हे असे अधिकार आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. जे मूलभूत अधिकार एकत्रितपणे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत किंवा आधारस्तंभ बनतात आणि सर्व नागरिकांना समानता, सन्मान आणि आदराने वागविले जाईल याची खात्री त्या ठिकाणी प्रदान करत असतात. पहा, मग भारतामध्ये कोणकोणता समूह हा अल्पसंख्याक म्हणून ओळखला जातो
आणि त्यांची काय परिस्थिती आहे भारतामध्ये याची विषयीची चर्चा आपल्याला थोडक्यात करणं गरजेचं आहे. जर आपण भारताचा विचार केला, जसं की आत्ताच आपण सुरुवातीला लेक्चरच्या सुरू झालं त्यावेळेस आपण एक हे केलं की भारत हा बहुसांस्कृतिकने बहुविविधता आहे भारतामध्ये, सांस्कृतिक बहुविविधता आहे, वैविध्यपूर्ण इथे सांस्कृतिक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि असंख्य अल्पसंख्याक समुदायाचे घर सुद्धा या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची अद्वैत्य अशी सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक ओळख सुद्धा आहे, एक स्वतंत्र ओळख आहे भारतामध्ये. प्रत्येक म्हणजे पहा की आपण जर महाराष्ट्रामध्ये आलो तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांची एक स्वतंत्र ओळख आहे, स्वतंत्र अस्मिता आहे, त्यांची स्वतंत्र इतिहास आहे. गुजरातमध्ये गेलो तर गुजराती समुदायांचा, राजस्थानीमध्ये गेलो तर राजस्थानी भाषिक समुदायाचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. त्यांचे मग धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते, त्यांच्या अस्मिता आपल्याला पाहायला भेटतात, त्याचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग असंच भारतामध्ये कोणकोणते समुदाय आपल्याला पाहायला भेटतात की जे अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातात. मग त्याच्यामध्ये आपल्याला मुस्लिम समुदाय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे भारतामध्ये सर्वात मोठा अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम समुदायाचा उल्लेख त्या ठिकाणी केला जात असतो, ज्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये आपल्याला त्यांची कला, संस्कृती आणि समाजात महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हे मुस्लिम समुदाय जो आहे हा प्रामुख्याने इस्लाम धर्माचे अनुकरण करताना आपल्याला पाहायला भेटतात. हे कुठेतरी आपल्याला सगळ्याच राज्यांमध्ये हे आपल्याला हे समूह त्या ठिकाणी पाहायला भेटतो. दुसरा आहे ख्रिश्चन समाज. हा सुद्धा भारतामध्ये अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी गणला जातो. विविध संप्रदायामध्ये पसरलेले लोक आपल्याला हे लोक पाहायला भेटतात. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं, ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी इथे आपल्या धर्माचा प्रसार केला. मग त्यामध्ये गोवा, केरळ, तामिळनाडू, ईशान्येकडे काही राज्य आहेत. ह्या राज्यांमध्ये ख्रिश्चनांची उपस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे ख्रिश्चन समुदायाची उपस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग त्यांनी शिक्षण, आरोग्य सेवा, सामाजिक सेवामध्ये योगदान दिलेलेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे यांची ही एक अशी ओळख आपल्याला त्या ठिकाणी अल्पसंख्याकांची त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग शीख समाज आहे जो आपल्याला पंजाबमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग त्याची एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. एक मोठी सांस्कृतिक अस्मिता त्याच्याही पाठीमागे आहे. त्यानंतर जैन समाज अहिंसा, अध्यात्मावर भर देणारा आहे. व्यवसाय आणि व्यापार हे त्यांचे प्रमुख सेक्टर असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ह्या लोकांची संख्या गुजरात आणि राजस्थान ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला भेटते. पुढचा समूह आहे बौद्ध. आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आणि भारतात उगम पावलेला हा धर्म म्हणून याची ओळख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. हा देशभरात सर्वत्र विखरलेला समुदाय आहे. महाराष्ट्र, बिहार, लडाख या राज्यांमध्ये उल्लेखनीय बौद्ध समुदाय आणि ऐतिहासिक त्यांचे स्थळं असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग त्यानंतर पारशी आहेत, ज्यू आहेत. आपल्याकडे दलित समाजातील काही अनुसूचित जाती जमाती आहेत, यांना सुद्धा धार्मिक अल्पसंख्याक हे नसताना सुद्धा ते सामाजिक दृष्ट्या उपेक्षित गट आहे म्हणून सुद्धा यांना अल्पसंख्याक त्या ठिकाणी संबोधलं जात असतं. आदिवासी, LGBTQ समुदाय ह्या सगळ्या लोकांना आपण अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी भारतामध्ये यांची ओळख आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. जसं भारतामध्ये
धार्मिक अल्पसंख्याक आहेत, तसेच भारतामध्ये भाषिक अल्पसंख्याक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे की भारत हा भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे, ज्यामध्ये त्याची समृद्ध अशी विविधता ही अनेक घटकांना समाविष्ट केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मग भाषिक दृष्ट्या भारतामध्ये 19,500 पेक्षा जास्त भाषा आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी बोलल्या जातात. रेकॉर्डवर फार कमी, पण भारतामध्ये 19,500 भाषा ह्या बोली भाषा बोलल्या जातात, ज्यात इंडो आर्यन, द्रविडियन, ॲस्ट्रो ॲसिएटिक यासारख्या प्रमुख भाषिक कुटुंबे आहेत. प्रत्येक विशिष्ट प्रादेशिक ओळख हे लोक दर्शवतात. धार्मिक विविधता हिंदू धर्म, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, इतर हे लोक, हे समुदाय, हे धर्म एक भाषिक ओळख आपल्याला त्या ठिकाणी करून देत असतात. आणि ह्या परस्पर संवादामुळे सांस्कृतिक प्रथा, सण, परंपरा ह्या प्रभावित होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ही वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळी परंपरा, वेगवेगळी धार्मिक क्रियाकलाप असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि म्हणजे सण उत्सव जर पाहिलं तर दिवाळी, ईद, ख्रिसमस, होळी हे सण उत्साहाने साजरे केले जातात. नाट्याचा प्रकार जर पाहिला तर भरतनाट्यम, कथक, भांगडा यासारखे गुंतागुंतीचे नृत्य प्रकार सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. वेगवेगळे पेहराव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात, जी वेगवेगळ्या राज्यांची, वेगवेगळ्या समुदायाची ओळख त्या ठिकाणी करून देत असतात. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पाहायला भेटतं की या विविधतेमुळे ऐतिहासिक ताणतणाव आणि संघर्षही निर्माण झालेले पाहायला भेटतात. म्हणजे आपण म्हणतो की ही इतकी मोठी बहुविविधता आपल्याला पाहायला भेटते, सांस्कृतिक विविधता आपल्याला पाहायला भेटते, भाषिक विविधता आहे, पण दुसऱ्या बाजूला ह्या विविधतेमुळे ऐतिहासिक ताणतणाव आणि संघर्षही निर्माण झालेले आपल्याला पाहायला भेटतात, ज्यामुळे भारताला सहअस्तित्व आणि अनुकूलतेचा एक महत्वाचा मार्ग बनवलेला आहे किंवा बनलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे आपण म्हणतो खूपदा ही विविधतेत एकता हे आपल्या राष्ट्राचं ब्रीदवाक्य आहे, पण इथे भाषिक संघर्ष त्या ठिकाणचा आहे. मग आपल्याला महाराष्ट्रातील बेळगाव हा एक जो काही प्रदेश आहे, ह्या प्रदेशामध्ये आपल्याला त्याचं ते एक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी घ्यावं वाटतं की या ठिकाणी ऐतिहासिक ताणतणाव आहे आणि तो भाषिक स्वरूपाचा आहे. काही ठिकाणी धार्मिक वाद विवाद आहे, धार्मिक तणाव त्या ठिकाणचा आहे, प्रादेशिक तणाव आहे, सीमेवरूनचा वाद आहे. हा वाद सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत असताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि यामध्ये सर्वात जास्त तोटा हा अल्पसंख्याक समुदायाचा झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. हे जे काय अल्पसंख्याक लोक आहेत, यांना कोणकोणते आव्हानांना सामोरे जावं लागतं. म्हणजे यांना आव्हान आहेच. एखादा अल्पसंख्याक समुदाय आहे आणि हा बहुसंख्य समुदायाच्या समोर तो कशा पद्धतीने त्याचा व्यवहार करणार. खूपदा बहुसंख्याक जे काही लोक आहेत, हे लोक त्याच्यावर खूप अन्यायाने त्याचं शोषण करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ह्या अल्पसंख्याक लोकांना भेदभावाला तोंड देताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग याच्यामध्ये आर्थिक विषमता, दर्जेदार शिक्षणापर्यंत त्यांना मर्यादित प्रवेश त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे खूपदा पहा की आपल्याला आपल्या इकडे गावाकडेही ह्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे पहा की छोटंसं उदाहरण घ्या,
की आपल्या गावामध्ये जर एकाच आडनावाचे लोक जर असेल आणि एका बाहेर गावीवरून एखादा दुसऱ्या आडनावाचा व्यक्ती आपल्या गावामध्ये जर आला तर त्या व्यक्तीकडे कशा प्रकारे त्याच्यासोबतचा व्यवहार कसा असतो आपला, त्याला बाहेरचं म्हणून हिणवलं जात असतं, त्याचं शोषण केलं जात असतं, त्याला मुख्य प्रवाहामध्ये येऊ दिलं जात नाही, सामाजिक आणि सांस्कृतिक अलगाव त्याला केलं जातं. असंच आपल्याला अल्पसंख्याक जो काही समुदाय आहे, जो बहुसंख्याक लोकांपेक्षा त्यांची संख्या कमी आहे, मग तो धार्मिक असेल, भाषिक असेल, वांशिक स्वरूपाचा असेल, प्रातिक स्वरूपाचा असेल, ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याला कुठेतरी त्या ज्या काही संध्या त्याला भेटल्या पाहिजे, जे काही भारतीय संविधानाने सांगून दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा भारतीय संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये जे अधिकार भारतामधील प्रत्येक लोकांना आहेत ते अधिकार त्यालाही आहेत. पण हे असे असताना सुद्धा अल्पसंख्याक लोकांचे अधिकार हे त्यांच्यापासून हिणवले जात असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करू दिल्या जात नाही, असमान रोजगारांच्या संधी त्यांच्याकडे त्या ठिकाणी असतात, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा त्या ठिकाणी आणला जातो. बरोबर नाही? म्हणजे आपल्या इकडे आपण ठरवतो ना, खूपदा गोष्टी अशा ठरवतो की आपला किराणा आपण कुठून आणायचा, आपण जर कपडे लत्ते घ्यायचे असेल तर कोणत्या समुदायाकडून घ्यायचे. एक अशी जातीची, धर्माची, प्रादेशिक अस्मिता आपण जपतो आणि ह्या अस्मितेला आपण आर्थिक आणि सामाजिक अंग सुद्धा त्या ठिकाणी जोडत असतो. मग यामुळे सांप्रदायिक हिंसाचार, द्वेषपूर्ण वातावरण, तणाव, दंगली हे होताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आज मणिपूर राज्यामध्ये आत्ता तत्कालीन म्हणजे म्हणजे चालूच आहे, मणिपूर राज्यामध्ये संघर्ष चालू आहे. मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये दंगली चालू आहेत, हिंसाचार चालू आहे. कशाच्या याच्यावर आहे? बहुसंख्य लोक आणि अल्पसंख्याक लोक याच गोष्टीवर तो आहे, तो हिंसाचार पसरवला जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. 2 समाज, एक मोठा समुदाय आहे आणि एक त्याच्याही पेक्षा छोटा आहे, त्यामध्ये संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग ह्या लोकांना, जे अल्पसंख्याक लोक आहेत, ह्या लोकांना जसं आपण पाहिलं की त्यांना आर्थिक विषमता त्यांच्या बाबत केली जाते, दर्जेदार शिक्षणापर्यंत त्यांना पोचू दिलं जात नाही, असमान रोजगाराच्या संध्या त्या ठिकाणी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या नाही, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा त्या ठिकाणी निर्माण करायचा, सांस्कृतिक आणि धार्मिक पूर्वग्रह हे ठेवून, मनामध्ये ठेवून त्यांच्याबाबत सोबतचा व्यवहार त्या ठिकाणचा करायचा. म्हणजे पहा की आपल्याकडे जर आपल्याला एखादा मुस्लिम समाजाचा माणूस दिसला किंवा आपल्याकडे राहायला आला, लगेच आपला पूर्वग्रह काय करतो की मुस्लिम समाज हा दहशतवादी आहे, हा पूर्वग्रह आपला की जो आभासी आहे. त्याच पद्धतीचा व्यवहार आपण त्याच्यासोबत करताना पाहायला भेटतो. ह्या लोकांना राजकीय हक्कापासून वंचित ठेवलं जातं, म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करू दिलं जात नाही. आपल्याकडे गावाकडे निवडणुका झाल्यावर पहा की एका जातीचे, एका आडनावाचे लोक निवडून येताना आपल्याला पाहायला भेटतात, ज्यांची संख्या जास्त आहे. आजही निवडणुका होत असल्यावर जातीचा विचार केला जातो, धर्माचा विचार केला जातो, प्रादेशिक गोष्टींचा विचार केला जातो, भाषिक गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यानुसार राजकीय संध्या ह्या उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्या पद्धतीच्या राजकीय सहभाग त्या ठिकाणी ठरवला जात असतो. आणि ह्या भेदभाव,
या अल्पसंख्याक लोकांसोबत हा केल्या जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. पुढं धार्मिक असहिष्णुता, सामाजिक बहिष्कार, आर्थिक विषमता हे मुद्दे एकमेकांशी जोडलेले हे जे काही गोष्टी आहेत हे मुद्दे हे जोडलेले एक मुद्दे आहेत, आणि ज्यामुळे महत्वपूर्ण सामाजिक आव्हाने त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणजे यांच्यासोबत जे अल्पसंख्याक समुदाय आहे यांना समाजामधून म्हणजे जो काही सामाजिक गट आहे यामधून त्यांना बहिष्कृत त्या ठिकाणी केलं जातं. आर्थिक विषमता यांच्यासोबतची पाळली जाते. यामुळे धार्मिक गटामध्ये विभाजन होताना आपल्याला पाहायला भेटतं. शत्रुत्व वाढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. भेदभाव, हिंसाचार, संघर्ष हे देखील या गोष्टींमुळे त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि सहकार्याची भावनामध्ये बाधा निर्माण होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. सामाजिक बहिष्कार बहुधा वांशिकता, जात किंवा श्रद्धा यासारख्या घटकांमध्ये मूळ असलेले व्यक्ती आणि समुदायांना मुख्य प्रवाहापासून, समाजापासून वेगळे केले जाते किंवा वेगळे ठेवलं जातं. हा बहिष्कार दारिद्र्य, शिक्षणापर्यंत मर्यादित प्रवेश, असमान संधी हे कायम ठेवलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याचा परिणाम स्वरूप उपेक्षित गट हा गैरसोयीच्या दुष्टचक्रातून मुक्त होण्यासाठी संघर्ष करतो. म्हणजे जो काही अल्पसंख्याक गट आहे हा कायम संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटतो. तो उपेक्षित आहे, त्याला त्याचे हक्क ह्या सामाजिक व्यवस्थेने त्या ठिकाणी हिणवून घेतलेले आहेत. त्यामुळे त्याला त्याच्या हक्कासाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. भारतामध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही मानवी हक्क आहे या मानवी हक्कांचे उल्लंघन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मानवी हक्क कशासाठी होते तर मानवी हक्क हे मानवाच्या विकासासाठी आहे. न्यायाने वागणूक त्याला भेटावी, त्याला सगळे अधिकार भेटावेत जे राज्यघटनेने दिलेले आहेत, याच्यासाठी मानवी हक्क महत्वाचे आहेत. मग मानवी हक्कांचं जे काही मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जातंय तर याचे काही उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग काही उदाहरणं आहेत, जागतिक उदाहरणं आहेत की मानवी हक्काचं कोणकोणत्या घटनेमुळे मानवी हक्कावरच गदा आली किंवा मानवी हक्क हे राहिलेत की नाही या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कोणत्या अशा घटना आहेत? मग चीनमध्ये पहा, उईघुर मुस्लिम समाज जो आहे, जो अल्पसंख्याक आहे, या अल्पसंख्याक समाजाच्या विरुद्ध धार्मिक भेदभाव, सामूहिक नजरबंदी, सक्तीने मजुरी ह्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाताना आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे ह्या चीनमधल्या मुस्लिम समाजांच्या विरोधामध्ये त्यांचे जे काही हक्क आहेत हे हक्क त्यांना भेटत नाही. ते मुस्लिम धर्माचे आहेत म्हणून त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. त्यांच्यावर नजरबंदी, सामूहिक नजरबंदी ठेवली जाते की कधी म्हणजे त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की जे शत्रुत्व म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे. ते आपल्या देशासाठी धोका आहे, आपल्या राष्ट्रासाठी धोका निर्माण करू शकतात या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जातं.
त्यांना सक्तीने त्यांच्याकडून मजुरी करून घेतली जाते, त्यांचं शोषण केलं जातं, त्यांना नोकर म्हणून ठेवलं जातं. हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. दुसरी अशी एक घटना म्यानमारमध्ये हिंसाचार आणि जे काही रोहिंग्या आहेत, ह्या रोहिंग्यांचं विस्थापन आणि वांशिक शुद्धीकरण, आपल्याला हे जे काही प्रकरण आहे, हे प्रकरण सुद्धा मानवी हक्कांचं उल्लंघन या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि भारतात जर विचार केला तर भारतामधील जे काही दलित समुदाय आहे, ह्या समुदायाच्या विरुद्ध जो काही भेदभाव हा केला जातो, त्यांना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामधून त्यांना संध्या दिल्या जात नाही. शिक्षणाच्या बाबत असेल किंवा जाती आधारित सामाजिक रचना असेल, सार्वजनिक ठिकाणचा भेदभाव असेल, सार्वजनिक ठिकाणची अस्पृश्यता असेल, हेही आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि याच्यामुळे कुठेतरी मानवी हक्कांचं उल्लंघन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. रशियामध्ये LGBTQ हा जो काही समुदाय आहे, ह्या समुदायाला आपल्या म्हणजे मानवी हक्कामध्ये यांना सगळ्याच प्रकारचं स्वातंत्र्य आहे, यांची एक कम्युनिटी आहे. तर ह्या कम्युनिटीला त्यांचे हक्क देणं गरजेचं आहे, पण त्यांच्या विरुद्ध हिंसाचार होताना आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यांच्या हक्काला निर्बंधित ठेवलं जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आज समलिंगी विवाह याची मान्यता भेटलेली आहे, अनेक देशांमध्ये याची मान्यता आहे, पण अजूनही काही देशांमध्ये याची मान्यता नाही. LGBTQ हा जो काही समुदाय आहे, या समुदायाला मान्यता नाही. त्यांचे परस्परांशी असणारे जे काही संबंध आहेत, हे संबंध सुद्धा मान्य नाही. यामुळे कुठेतरी ही गोष्ट मानवी हक्कांचं उल्लंघन करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 2002 साली गुजरातमध्ये दंगल झाली आणि ह्या दंगलीमुळे लक्षणीय अशी जातीय हिंसाचार झाला, ज्यामुळे अनेकांचे प्राण गमावले आणि अनेक लोकांनी विस्थापन केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ह्या मानवी हक्कांचं जे काही उल्लंघन होत आहे आणि अल्पसंख्याक समुदायाच्या बाबत सुद्धा त्यांच्या हक्कांचं उल्लंघन होत आहे, तर यासाठी कायदेशीर काय तरतूद आहे किंवा कायदेशीर तरतूद काय करता येऊ शकते, याच्याविषयीची चर्चा होणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं की भारतामध्ये अल्पसंख्याकांची संख्या ही जास्त आहे आणि विविधपूर्ण अल्पसंख्याक आहे आणि त्यांच्या समस्याही मोठ्या आहेत. त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करण्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. धार्मिक उन्माद माजवताना बहुसंख्याक समूह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसतो. हे लोक बेघर होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. बेरोजगारीचं जीवन जगताना आपल्याला हे लोक त्या ठिकाणी पाहायला भेटतात. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अवउन्नती यांची होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. अस्पृश्याची वागणूक ह्या अल्पसंख्याक समुदायाविषयी व्यवहार होतानाही आपल्याला या ठिकाणी यांच्याविषयी त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग यासाठी काय कायदेशीर तरतूद त्या ठिकाणी करू शकतो, याची ही चर्चा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पहा, जर हे जे काय अल्पसंख्याक लोक आहेत, तर ह्या अल्पसंख्याक समुदायाचे जे काही मानवी हक्क आहेत, हे मानवी हक्क अबाधित राहावेत आणि त्यांना एक माणूस म्हणून न्यायी तत्वाने जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे आणि समाजामध्ये तो अधिकार त्यांना देणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी समाजातील जे काही अल्पसंख्याक आहे, ह्या अल्पसंख्याक लोकांचे, समुदायांचे हक्कांचं संरक्षित करण्यासाठी काही कायदेशीर संस्था, काही सामाजिक संस्था
हे महत्त्वपूर्ण कामगिरी त्या ठिकाणी बजावू शकतात आणि त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी न्यायी पद्धतीने वागणं गरजेचं आहे. त्यांचा व्यवहार न्यायी पद्धतीने असला पाहिजे. म्हणजे जर अल्पसंख्याक आपल्या व्यथा घेऊन जर कायदेशीर मार्गाने जर ह्या संस्थेद्वारे जर संस्थेकडे येत असतील तर त्यांनी कोणताही भेदभाव न बाळगता त्यांची तक्रार ऐकून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर न्यायी पद्धतीने त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. काही घटनात्मक तरतुदी करणं गरजेचं आहे. आपण जर भारतात जर विचार केला तर भारतामध्ये अनेक म्हणजे भारतामध्ये राज्यघटना लिहिली गेली तर त्यावेळेस 395 कलम होते. पण त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्या राज्यघटने वेळोवेळी बदल होत गेला आणि आता ह्या कलमांची संख्या 440च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे जसं समाजामध्ये परिवर्तन होत गेलं, जसं समाज हा किचकट बनत गेला, ताणतणाव वाढत गेले, तसं आपण आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. तसंच ह्या अल्पसंख्याक समुदायांच्या बाबत सुद्धा आपल्याला काही घटनात्मक तरतुदी करता येतात की नाही हेही त्या ठिकाणी पाहावं लागेल. भेदभाव विरोधी कायदे त्या ठिकाणी निर्माण करावे लागतील. संविधानिक हमी त्यांना द्यावी लागेल, संरक्षण त्यांचं करावं लागणार आहे. जसं युनायटेड स्टेट मध्ये एक बिल त्या ठिकाणी पास केले, कायदा त्या ठिकाणी पास केला, बिल ऑफ राईट, किंवा युनायटेड किंगडम मध्ये मानवी हक्क कायदा त्या ठिकाणी निर्माण केला. असंच आपण भारतामध्ये काय प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करू शकतो याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. मग राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग किंवा लोकपाल कार्यालय अशा प्रकारचे कायदेशीर आणि शासकीय कार्यालय चालू करून आपण ह्या अल्पसंख्याक लोकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो, त्यांना न्यायी वागणूक त्या ठिकाणी देऊ शकतो. तसं भारतामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि ती भारतामधली एक वैधानिक संस्था आहे, ज्याची स्थापना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 च्या अंतर्गत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग भारतामधले जे काही अल्पसंख्याक आहेत, ह्या अल्पसंख्याक लोकांचे हक्कांचं संरक्षण व्हावं, त्यांच्या हिताचं संरक्षण व्हावं, ही प्राथमिक भूमिका ह्या संस्थेची किंवा ह्या आयोगाची असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग या ठिकाणी जे काही धार्मिक आणि भाषिक आणि सांस्कृतिक गोष्टींद्वारे जो काही भेदभाव केला जातो किंवा ज्या ताणतणाव निर्माण होतो, दंगली निर्माण होतात, ह्या ज्या काही समस्या निर्माण होतात, ह्या समस्येचं निराकरण करण्याचं काम हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचं त्या ठिकाणचं आहे, की जेणेकरून अल्पसंख्याक जो काही समुदाय आहे, हा समुदाय आपला जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे जे काही मूलभूत अधिकार आहे, हे मूलभूत अधिकार अबाधित ठेवतील किंवा त्यांच्या हक्कांचं उल्लंघन त्या ठिकाणी होणार नाही. यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या शिफारशी, अशा प्रकारचा अभ्यास, अशा प्रकारचे कायदे त्या ठिकाणी करावे लागतील आणि ज्यातून या अल्पसंख्याक समुदायांचे हक्क, हितसंबंध, कल्याण याचे संरक्षण किंवा याचे रक्षण केले जाईल आणि ज्यामुळे अधिक समावेशक आणि न्याय समाजात त्यांचा वावर त्या ठिकाणी होईल. आपण कंक्लुजन कडे येऊ. जे काही अल्पसंख्याक समुदाय आहे, ह्या अल्पसंख्याक लोकांनी त्यांचा जो काही अल्पसंख्याक दर्जाची पर्वा न करता सर्वांसाठी आपण सुद्धा, आपल्याला एक संदेश आहे की आपण सर्वांनी या दर्जाचा हा जो काही अल्पसंख्याक दर्जा आहे या दर्जाची पर्वा न करता सर्वांसाठी मानवी हक्क राखणे
आणि न्याय समाजाचा मूलभूत पाया घालणं हे महत्वाचं आहे. निपक्षपणे सन्मान आणि सर्वसमावेशक त्याच्या तत्वावर काही कायद्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्याला मूर्त रूपामध्ये आणणं गरजेचं आहे, सुनिश्चित करणं गरजेचं आहे. भेदभाव, दडपशाही, उपेक्षांविरुद्ध मानवी हक्कांचे संरक्षण स्वीकारणे, सामाजिक एकोपा आणि एकसंध वाढवणे ही भूमिका आपली त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. अल्पसंख्याकांसाठी मानवी हक्कांचे समर्थन करणं हे एक लोकशाहीचं मूलतत्व आहे की ज्यामुळे जागतिक शांतता, स्थिरता ही त्या ठिकाणी येऊ शकते आणि लोकशाही सदृढ त्या ठिकाणी होऊ शकते. सामूहिक कल्याण त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. मानव म्हणून जगण्याचा अधिकार त्यांना त्या ठिकाणी भेटू शकतो. आपण जर पाहिलं की जसं की आपण चर्चा केली की भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि इतक्या मोठ्या राष्ट्रामध्ये समानता, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेसाठी सतत प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण हा इतका मोठा समुदाय आणि इतकी मोठी विविधता आपल्यामध्ये आहे, तर कायमच ताणतणावाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत राहील. प्रत्येक घटकामध्ये विविधता आहे, तर आपल्याला सतत हे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतील. जे लोकशाहीने घालून दिलेले जे काही मूल्य आहेत, ह्या मूल्यांचं आपल्याला पालन त्या ठिकाणी करावे लागेल. ते एक नैतिक बंधन म्हणून आपल्याला ते पालन करावं लागेल की ज्यातून सामाजिक एकसंधपणा त्या ठिकाणी येऊ शकतो आणि याचा आपल्या देशाचाही विकास त्या ठिकाणी साधता येऊ शकतो. आपल्या देशाची उन्नती त्या ठिकाणी होऊ शकते आणि एकंदरच संपूर्ण मानवी हक्कांचं संरक्षण त्या ठिकाणी होऊ शकतं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ह्या अल्पसंख्याक लोकांकडे त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे तेही समृद्ध होऊ शकतात आणि आपलं राष्ट्रही समृद्ध त्या ठिकाणी होऊ शकतं. ओके, चालेल. अशा प्रकारे आपण भारतातील अल्पसंख्याक आणि मानवी हक्क ही चर्चा अशा प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकते. ओके, थँक्यू.